उपवास केल्यामुळं देव भेटणार आहे का? सर्रास बोललं जाणारं हे वाक्य. अनेक जण विचारतात, म्हणतात, उपवास केल्यामुळं देव भेटत असता तर काय झालं असतं? तुम्हाला माहितीये का, उपवास केल्यामुळं काय होतं? जेव्हा आपण उपाशी राहतो, एक वेळ जेवत नाही, त्यावेळेस आपलं शरीर हे आपल्या शरीरामधील खराब बॅक्टेरियांना खायला लागतं. आणि हे कोणी सांगितलंय? कोण म्हणतंय? हे सांगितलेलं आहे जापनीज व्यक्तींनी, योशिरोमी ओमोसी यांनी. आणि त्याबद्दल त्यांना 2016 मध्ये नोबल अवॉर्ड देखील मिळालेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की कदाचित आपण आपल्या शास्त्राकडे, आपल्या परंपरांकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघत असतो, तर कदाचित हा अवॉर्ड, हा सन्मान एखाद्या भारतीय व्यक्तीला मिळाला असता. कारण आपल्या देशामध्ये हजारो वर्षांची परंपरा आहे. ऋषीमुनींपासून उपवासाचं महत्त्व सांगितलं जातं. घराघरात आपण सगळे उपवास करतो. आपल्या परंपरांकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण बघायला चालू केलं, तर अनेक उत्तरं आपल्याला मिळतील. कारण आपल्या देशात आपल्या शरीराला देखील मंदिरासमान मानलं गेलेलं आहे. त्यामुळे उपवास जर तुम्ही केला, तर देव नक्कीच भेटेल. मी बोलतेय ते पटतंय ना? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये अवश्य सांगा.